ओके. हे तर एक ऑप्शन झालं. सेकंड ऑप्शन तुम्ही मला सांगितलं की गर्भाशय काढायचं. म्हणजे एनिवे मला आता 40 झाले, मला पुढे आता मुलं नको, ऑलरेडी 2 मुलं आहेत. तर युटरस काढायचं म्हणजे तुम्ही थोडं मला सांगता की ते काय म्हणजे डिफरन्सेस ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये? गर्भाशय काढणं ॲडिनोमायसिससाठी डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही गर्भाशय काढणं आहे. म्हणजे मेनोपॉज. तुमचा नैसर्गिकरित्या मेनोपॉज झाला तर हा त्रास आपोआप कमीच होतो. नंतर मेनोपॉज नंतर ह्याच्यापासून कसले त्रास होत नसतो. दुसरं आहे आपण गर्भाशय काढून कृत्रिमरित्या मेनोपॉज करणं किंवा मग जर आता आपण जे बोललो गर्भाशयाच्या आतमध्ये प्रोजेस्ट्रॉन रिलीज करणं डिव्हाइसेस ठेवायचे आणि त्याच्यापासून टेम्पररी मेनोपॉज करायचा आणि तो डिव्हाइस काढला की परत पिरियड्स येत असतात. पण मग कधी कधी काय होतं की जी डिव्हाइसची पद्धत आहे त्याच्यामध्ये 100% रिझल्ट नाही आहेत. आता तुमचं एज आहे 40, तर तुम्ही यू आर अप्रोचिंग टुवर्ड्स युअर मेनोपॉज. कदाचित पुढच्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला मेनोपॉज येईल म्हणून ती पद्धत चांगली असते बऱ्याच वेळा. पण कधी कधी त्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स नाही मिळत, मग आपल्याकडं गर्भाशय काढण्याशिवाय दुसरं ऑप्शन नसतं अशा वेळेला. तर गर्भाशय काढणे हे 2 पद्धतीने करतो आपण, लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक. तर आता जी नवीन टेक्निक आहे ज्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटिक असिस्टेड सर्जरी, ही सर्जरी आम्ही डॉक्टर्स करत असतो, पण मग रोबोट्स यूज करत असतो त्याच्यामध्ये. आणि ज्या रोबोच्या आम्ही जे लॅप्रोस्कोपीमध्ये हँड इन्स्ट्रुमेंटनी ऑपरेशन करत असतो ते रोबोटिकच्या आर्म्स असतात, रोबोचे आर्म्स असतात. त्या आर्म्सवरती आमचं कंट्रोल असतं. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये प्रिसिजन खूप चांगलं असतं आणि एकदम 3D चांगल्या क्वालिटीची इमेज पण असते. प्लस लॅप्रोस्कोपी जी आहे आपण त्याला आता पूर्वी आम्ही कन्व्हेन्शनल सर्जरीज म्हणायचो आणि लॅप्रोस्कोपी खूप चांगली म्हणायचो, पण आता आम्ही तो कन्व्हेन्शनल शब्द लॅप्रोस्कोपीसाठी वापरतो. लॅप्रोस्कोपी इज नाव कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक इज अ रिसेंट मॉडॅलिटी. हे मागच्या 10 वर्षामध्ये आपण वी आर स्विचिंग टू दी रोबोटिक सर्जरी. हां येस. आणि त्याच्यामध्ये काय होतं की मग त्याच्यामध्ये एनर्जी डिव्हाइसेस चांगली आहेत, विजन चांगली असते आणि डॉक्टरचा पण कम्फर्ट चांगला असतो सर्जरी करते वेळी. आणि रिकव्हरी ही फास्ट असते, हॉस्पिटल स्टे कमी असतो, ब्लड लॉस कमी होतो रोबोटिक सर्जरीमध्ये कन्व्हेन्शनल लॅप्रोस्कोपीपेक्षा. आणि ब्लड लॉस कमी झाल्यामुळे पेन कमी असल्यामुळे मेडिसिन पण कमी द्यावं लागतात आणि डिस्चार्ज पण जो बऱ्याच वेळा सेम डे करू शकतो पण नेक्स्ट डे आपण डिस्चार्ज करतो असतो रोबोटिक सर्जरी. तर म्हणजे हे नाही तर मी हिस्ट्रॉक्टोमी करू शकते, पण ह्याचाही काही साईड इफेक्ट नाहीत ना की सेम आणि बोन पेन्स येतात आणि नी रिप्लेसमेंट करत 10 वर्षाचा. आमच्या सासूंचंच झालं की त्यांचं खूप लवकर युटरस काढलं आणि विदिन 10 इयर्स त्यांचं जॉईंट पेन्स इतकं वाढले की त्यांना नी रिप्लेसमेंट करावं लागलं. काही ते वाटते की ह्याच्यामुळे झालं म्हणून, असं काही होऊ शकतं का? नाही, हे पण बरेच वेळा मिसकन्सेप्शन असतात की गर्भाशय काढल्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम होतात, विकनेस येतो, बोन ठिसूळ होतात वगैरे सगळ्या गोष्टी. तसं काही होत नसतं. हाडाचा ठिसूळपणा किंवा मसल पेन, जॉईंट पेन ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात हॉर्मोन्सवरती. आणि ते हॉर्मोन हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचे हॉर्मोन आहे ते गर्भाशयापासून नसतात, ते ओव्हरीपासून येत असतात. तर ते ओव्हरीज हॉर्मोन रिलीज करत असतात. जेव्हा आपण ओव्हरीज काढू त्यावेळी हे सगळे सिम्पटम्स येत असतात किंवा त्रास होऊ शकतात, होत असतात. पण आपण जर फक्त गर्भाशय काढू आणि ओव्हरीज ठेवलेले असतील शरीरामध्ये तसंच, तर शरीरावरती काही दुष्परिणाम होत नाही. 2 गोष्टी घडतात, त्यामध्ये तुमचे पिरियड्स बंद होतात आणि हा जो त्रास आहे तो पण त्यामुळे कमी होतो, प्लस तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही. बाकी ओव्हरीज आपण जर ठेवलेले असतील तर हे मेनोपॉज रिलेटेड जे सिम्पटम्स आहेत ते तसे काही होत नसतात, त्रास होत नसतात. पोट वगैरे खूप वाढते, वजन वाढते, असं काही नाही, पूर्वी काय करायचे, ऑपरेशन झालं म्हणून सगळे खूप आराम करायचे, जास्त खाऊ घालायचे आणि रेस्ट घ्यायचे पेशंट, त्याच्यामुळे वेट गेन व्हायचं. ह्या ऑपरेशनमुळे ना वजन वाढतं ना वजन कमी होतं, डोकं दुखत नाही, मान पाठ कंबर नाही दुखत. या ऑपरेशन नंतर पोटाच्या स्टिचेसकडे हे करून ते असे चुकीची पोश्चर घेऊन बऱ्याच वेळा लोक असे हे करत असतात. त्या चुकीच्या पोश्चरमुळे हे बॅकएक होत असतात आणि डोकं दुखलं वगैरे. ह्या ऑपरेशनमुळे काहीही त्रास होत नसतो. आणि ड्रायनेस म्हणजे त्याच्यामुळे येते का युटरस काढल्यामुळे? आणि म्हणजे मेनोपॉज म्हणजे ड्रायनेस पण बोलतात युजली नॅचरली सेक्स मेनोपॉज. तर युटरसच काढलं तर सेक्स लाईफ का इम्प्रूव्ह होते? नाही, हा पण एक कॉमन गैरसमज आहे बऱ्याच जणांचा. मी मगाशी बोललो तसं हॉर्मोन्स हे इस्ट्रोजन जे आहे त्याच्यावरती हे सगळं वजन ड्रायनेस आणि जो डिझायर आहे तो त्याच्यावरती डिपेंड करत असतो की ओव्हरीपासून येणारे जे हॉर्मोन्स आहेत. तर आपण ओव्हरी जर कन्झर्व करत असू तर त्या ह्याच्यामध्ये काहीही कमी येत नाही किंवा ड्रायनेस पण नसतो. तर माझं तर जे केस आहे ॲडिनोमायसिस ह्याच्यामध्ये मला फक्त युटरस काढावं लागणार. तर ओव्हरीज असणार आणि ते जे त्याचं काम आहे ते करत असणार की प्रोजेस्टेरॉन रिलीज करायचं, इस्ट्रोजन रिलीज करायचं. तर ह्याच्यामधनं बाकी गोष्टींचं काय हे नाही, फक्त एक पार्ट काढायचं. ओके. तर कुठल्या कंडिशनमध्ये तुम्ही तर मला मी हे स्टेजमध्ये पोहोचू शकते की ओव्हरीज पण काढावं लागणार? ओके.
हे आपण ॲडिनोमायसिस हे फक्त गर्भाशयापुरतं लिमिटेड आहे. एंडोमेट्रियोसिसमध्ये हा जो एंडोमेट्रियम आहे तो गर्भाशयाच्या बाहेर असतो आणि किंवा मग हा एंडोमेट्रियोसिसमध्ये अगदी मेंदूपासून ते पायाच्या मांसपेशीपर्यंत कुठल्याही अवयवामध्ये एंडोमेट्रियोसिस होऊ शकतो. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण शरीरामधलं पूर्ण इस्ट्रोजन कमी करणं गरजेचं असतं. मग पूर्ण जर इस्ट्रोजन बंद करायचं आहे तर मग ओव्हरी काढायला लागतं. ॲडिनोमायसिसमध्ये फक्त युट्रस काढून आणि युट्रस बरोबर ह्या ट्यूब्स असतात त्या ट्यूब्स काढतो आपण. पण एंडोमेट्रियोसिसमध्ये ओव्हरीज काढणं गरजेचं असतं. एंडोमेट्रियोसिसमध्ये म्हणजे बाहेर डेव्हलप होतं. ह्याच्यामध्ये काय नाही. ॲडिनोमायसिसमध्ये आपण ओव्हरी प्रिझर्व करू शकतो.